उल्हासनगरच्या शासकीय बालसुधारगृहात तब्बल 15 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे। त्यामुळे बालसुधारगृहात भीतीचं वातावरण पसरलंय। उल्हासनगर शहरातील कॅम्प 4 भागात हे शासकीय बालसुधारगृह असून इथे 33 मुलं वास्तव्याला आहेत। सुरुवातीला यापैकी 4 मुलांची अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती। त्यामुळे उर्वरित 29 मुलांची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यात 11 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं। त्यामुळे या बालसुधारगृहात एकूण 15 मुलं सध्या पॉझिटिव्ह असून त्यांना उपचारासाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय। उल्हासनगर महापालिकेकडून या मुलांची काळजी घेतली जात असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय अधिकारी दिलीप पगारे यांनी दिली आहे। उल्हासनगर 4 येथील जे शासकीय वसतिगृह आहे त्या ठिकाणी 33 मुलांची सोय करण्यात आलेली आहे। त्यांना आम्ही RT-PCR टेस्टिंगसाठी घेतलं असता त्यामधील 15 विद्यार्थी हे पॉझिटिव्ह आलेले आहेत। त्या सर्वांना आम्ही उल्हासनगर येथील तहसील कार्यालयातील जे आमचं CC सेंटर आहे त्या ठिकाणी भरती केलेलं आहे। त्यांची प्रकृती एकदम चांगली आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स वगैरे नाही आहेत। काही असेल ताप वगैरे तर सिम्पटमॅटिक आम्ही ट्रीटमेंट देतो।